सर्वांना वेलकम. तर आज आपण बघूया विश्वासणाऱ्यांची सार्वकालिक जीवनाची सुरक्षा. ठीक आहे. तर मग ही सुरक्षा कशाबद्दल आहे ते आपण बघूया. आणि विश्वासणारे, आता विश्वासणारे म्हटल्यावर ते कोण येतात विश्वासणारे? की त्यांनी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर जे विश्वास ठेवलेला आहे, की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी काय केलं, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी वधस्तंभ उचलला, त्या वधस्तंभावर त्याला खेळण्यात आले, बरोबर. त्याचे सर्व पाप या जगाचे त्याच्यावर त्यांनी घेतले. आणि हे जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या पापांसाठी मरण पावला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातनं पुन्हा उठला, जेव्हा तुम्ही हे विश्वास ठेवा तेव्हा तुमचं काय होतं? तारण होते. तुमचं तारण होते, तुम्हाला वाचवलं जाते नरकापासून. आणि तुमचं स्वर्गामध्ये जे जाणं आहे ते निश्चित होतं. तुमचं सार्वकालिक जीवन आहे ते तुम्ही विश्वास ठेवल्यावरच काय होते? चालू होते. ठीक आहे. फक्त आपले शरीर एकतर नवीन शरीराची किंवा मृत्यूची, हे दोनची वाट बघून आपण सार्वकालिक जीवन जे पण आत्तापासूनच चालू होतं जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवताय. मग ही जी सुरक्षा आहे की तुमचं हे सार्वकालिक जीवन जे चालू होतं आहे ते तुम्ही गमवू शकत नाही. जर विश्वासणाऱ्याने पाप केलं तर हे सार्वकालिक जीवन तो गमवू शकत नाही. आणि हीच जी सुरक्षा आहे ही शास्त्र आपल्याला सांगत आहे. ठीक आहे. मग तेच आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे की विश्वासणाऱ्यांची सार्वकालिक जीवनाची सुरक्षा, ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर जसं मी सांगितलं तुम्हाला की म्हणजे काय विश्वासणाऱ्याची म्हणजे सार्वकालिक जीवनाची सुरक्षा म्हणजे काय, की पाप केल्यास विश्वासणारा आपले तारण गमवू शकत नाही. ठीक आहे. मग हे आपण कसं होईल हे आपण सर्व गोष्टी समजून घेऊया. तर जर आपण विश्वासास म्हणजे इतर जे विश्वास आहेत ख्रिश्चॅनिटीमध्ये जे इतर जे विश्वासू लोक आहेत, ठीक आहे, मग त्यांचे वेगवेगळे पद्धत आहेत. कसली पद्धत? की तारणाची. पण खरी जे बिब्लिकल ख्रिश्चॅनिटी आहे, खरे जे लोक आहे की जे देवाच्या वचनाच्या आधारित जे ख्रिस्ती जीवन जगतात, त्यांचं काय म्हणणं आहे तेच आपण बघणार. की बायबल आज काय म्हणतंय ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. कुठली परंपरा किंवा कुठलं हे डिनॉमिनेशन काय म्हणतंय हे महत्त्वाचं नाही. बायबल काय म्हणतं हे महत्त्वाचं आहे. तर बायबल संबंधित जो ख्रिस्ती आहे त्याला कळतंय की केवळ विश्वासाद्वारे कृपेने त्याचं तारण होतं आहे. आणि त्याचं तारण तो गमवू शकत नाही. का? तर जे त्याला सार्वकालिक जीवन मिळालं आहे, ठीक आहे, ते तो गमवू शकत नाही. पण जर आपण इतर सर्व गोष्टी म्हणजे ह्या जे बिलीफ सिस्टीम आहे, ज्या विश्वास प्रणाली ह्यांना जे आपण जर बघितलं तर ह्यामध्ये आपण बघितलं रोमन कॅथलिक चर्च. त्यांनी काय समजतात की तारणाची त्यांची पद्धत काय, की तुमचं तारण कृपेने होतं आहे, पण तुम्हाला कर्म पण करायला पाहिजे, तुम्हाला धार्मिक विधी पण करायला पाहिजे आणि तुम्हाला त्या म्हणजे जो प्रिस्ट आहे त्यांच्याकडे तुम्हाला जाऊन कबुली करायला पाहिजे. ठीक आहे. पण पण अशा पद्धतीने हे काही बायबलनुसार नाही आहे. ठीक आहे. मग ते आपण पुढं समजून घेणार आहे हे त्यांनी काय करतात. ठीक, म्हणजे त्यांची तारणाची पद्धत काय, त्यांना ह्या सर्व गोष्टी करायला पाहिजे. म्हणजे त्यांचे कर्म आणि त्यांची चांगली कामं हे सर्व गोष्टी समजतात की ते मग मी केलं तरच माझं तारण होईल. पण जर माझ्याकडून पाप झालं तर काय होईल, हे तारण मी गमवू शकतो. पण 7 डे ॲडव्हान्टेज काय, त्यांचं पण तसंच विश्वास, कायदा, ठीक आहे, म्हणजे शाब्बात पाळणे, ठीक आहे. मग आरोग्याविषयी काय त्यांचे नियम आहेत, हे सर्व. मग कुठल्याही ह्याच्यामध्ये आज्ञाभंग झालं किंवा पाप केलं तर त्यांचं म्हणजे दृष्ट काय आहे की म्हणजे की तारणाविषयी त्यांना काय वाटतं की तारण जात आहे त्यांचं. ठीक आहे. मग यहोवा जे विटनेस आहेत, ठीक आहे, यहोवा विटनेस जे आहेत ते काय म्हणतात, विश्वास, कर्म प्लस त्यांची जी वॉच टॉवर जी सोसायटी आहे त्यांच्यावर त्यांची निष्ठा. आणि त्यांना ह्याच्यामध्ये खात्री नाही की ते स्वर्गात जाणार आहेत का नाही. ठीक आहे. त्यांना शेवटपर्यंत टिकून राहायला पाहिजे असं त्यांचा समज आहे. त्यानंतर बघितलं द चर्च ऑफ ख्राइस्ट, त्यांनी काय म्हणतं बाप्तिस्मा प्लस आज्ञाधारकता. ठीक आहे. हे दोन्ही मिळूनच तारण होते असं त्यांचा विश्वास आहे. आणि पाप केल्याने ते काय होते, म्हणजे त्यांचं तारण जातं. त्यानंतर जर आपण बघितलं पेंटिकॉस्ट, ह्यांच्यामध्ये पण 3 गोष्टी लागतात. विश्वास म्हणजे आणि त्यानंतर विश्वासच ठेवायचा, त्यानंतर अनुभव यायला पाहिजे आणि सतत आज्ञाधारित कंटिन्युअल ओबिडियन्स पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये. आणि जर पाप झालं तर ते म्हणतात त्यांचं तारण ते जाऊ शकतात. ठीक आहे. ते बायबलची वचनच वापरून सांगतील की माझं तारण जाऊ शकतं. पण जसं आपण बघितलं हाऊ टू स्टडी द बायबल, बायबलचा अभ्यास कसा करायचा, कुठल्या गोष्टी कधी घ्यायच्या आपण, ठीक आहे, योग्यरित्या देवाच्या वचनाला कसं विभाजित करायचं, हे सर्व गोष्टी आपल्याला यायला पाहिजे. पण ते कधी होणार, जर आपण बायबलचा अभ्यास केल्यावर. ठीक आहे.
नंतर मॉर्मॉनमध्ये काय त्यांचा विश्वास, चांगली कामे, मंदिराचे नियम, त्यांचे जे मंदिर आहे ते नियम त्यांचे पाळायचे असं त्यांचा विश्वास आहे. त्यानंतर जर कुठल्याही म्हणजे त्यांनी हे सर्व सोडून दिलं, ठीक आहे, तर त्यांचं काय होणार आहे, नुकसान होणार आहे आणि त्यांचं तारण जाणार आहे, हे त्यांचा विश्वास आहे. त्यानंतर ईस्टर्न ऑर्थोडॉक्स चर्च जे बघितलं, त्यांचे विधी महत्त्वाचे आहेत, विश्वास महत्त्वाचा आहे, आणि मग आत्मिक संघर्ष आहे, हे सर्व पाहिजे, मगच त्यांचं तारण होईल. मग पश्चाताप न केल्यामुळे ते म्हणतात की न केलेल्या पापामुळे नरकात जाऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे आपण जर पाप आपली कबूल केली नाही तर आपण नरकात जाऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या चुकीच्या शिकवणी या ख्रिश्चॅनिटीमध्ये घुसलेल्या आहेत. पण ख्रिश्चॅनिटी, बायबल हे एकदम सोपं आहे. बायबल तारणाविषयी एकदम सोपं आहे. तर सिम्प्लिसिटी इन ख्राइस्ट. ठीक आहे, म्हणजे ते काय सोपेपणा आहे, काय की तुम्ही फक्त विश्वासाने तुमचं तारण होतं. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता त्याच्यानंतर काय होतं, तुमची चांगली कामं यायला पाहिजे ख्रिस्तासाठी, बरोबर, ते यायलाच पाहिजे. मग सार्वकालिक सुरक्षा आहे. तुमचं तारण एकदा झालं की ते झालं, तुम्ही सार्वकालिक म्हणजे तुम्ही स्वर्गात जाणार आहे हे निश्चित आहे. ठीक आहे, मग आपण बघूया पुढे जाऊन की शास्त्र स्वतःच काही काही आश्वासने देतं. ठीक आहे, मग ते प्रॉमिसेस आहेत. ठीक, मग त्या प्रॉमिसेसबद्दल आपण वाचून घेऊया की सुरक्षतेचे शास्त्रीय आश्वासने, प्रॉमिसेस आहेत. आता योहान 3:16 सगळ्यांना माहिती आहे, कारण देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, बघा, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल, आता ही देवाने काय दिलेली आहे, प्रॉमिस दिलेली आहे. हे देवाचं आश्वासन आहे की जो कोणी विश्वास ठेवणार आहे त्याचा काय होणार नाही, देव म्हणते त्याचा नाश होऊ नये. ठीक आहे, त्याचा नाश होऊ नये. परत जर आपण इथं बघितलं योहान 10:28 मी त्यांना अनंत काळाचे जीवन देतो. देवबाप जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा तो आपल्याला काय देतो, अनंत काळाचे जीवन देतो, आणि त्याच्या कधीही नाश होणार नाही. आता जो विश्वासू व्यक्ती आहे, ज्याला अनंत काळाचे जीवन मिळालेले आहे, त्याचा नाश होणार नाही. ठीक आहे, आणि कोणीही त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही. ठीक आहे, एकदा का तुम्ही देवाबरोबर आहे, ठीक आहे, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तुम्ही जर स्वीकार केला, तो तुमचे इथून पुढे सगळे संघर्ष काय करणार आहे, हँडल करणार आहे. पण जर तुमच्याकडनं पाप झालं तर तुमचं तारण जाणार नाही, आणि हेच आज आपण बघणार आहे. तर जाणार का नाही, तर पहिले म्हणजे काय, हे प्रॉमिसेस आहेत. ठीक आहे, अजून आपण पुढं बघूया की जर आपण बघितलं इफिसकरास पत्रामध्ये, इथं जर तुम्ही हे वाचलं 13व्या वचनामध्ये, जेव्हा तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता जेव्हा तुम्ही ऐकता, तेव्हा काय होतं, तिथंच आपल्याला पॉल इथं काय सांगत आहे की आपल्याला शिक्का मारण्यात आलेला आहे. ठीक आहे, आपल्याला पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आला आहे. मग तो शिक्का आपल्याला का मारण्यात आला आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात आपल्याला सील केलेला आहे. म्हणजे कधीपर्यंत सील केलेलं आहे, जोपर्यंत आपल्याला नवीन शरीर मिळत नाही, जोपर्यंत आपण ह्या शरीरातनं आपली सुटका होत नाही, तोपर्यंत आपल्याला काय केलेलं आहे, शिक्का मारून सील करून ठेवलेला आहे. जेव्हा रॅप्चर होईल, जेव्हा प्रभू आपल्याला घ्यायला येणार आहे, तेव्हा आपल्याला गौरवी शरीर मिळणार आहे आणि आपण ह्या मृत पापी शरीरातनं बाहेर पडणार आहे. पण जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आत्ता, की तो तुमच्या पापांसाठी मरण पावला, पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी मेलेल्यातनं पुन्हा उठला, तेव्हा पवित्र आत्मा तुम्हाला काय करतो, शिक्का मारतो आपल्यावर. ठीक आहे, आता बघा रोमकरास 6:23 जर आपण बघितलं, कारण पापाचे वेतन हे मृत्यू आहे, बरोबर, पापाचे वेतन हे मरण आहे, पण देवाचे दान म्हणजे देवाची देणगी, गिफ्ट ऑफ गॉड, हे काय आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनंत काळाचे जीवन आहे. एकदा का देवाने ते आपल्याला गिफ्ट दिलं आणि ते आपण स्वीकारलं की देवबाप ते अनंत काळाचे जे गिफ्ट आहे ते आपल्याला परत घेत नाही, त्या म्हणजे आपलं तारण हे जाऊ शकत नाही, कारण हे देवाचं काय आहे, दान आहे, देवाचं काय आहे, गिफ्ट आहे. मग ह्यालाच समजण्यासाठी आपण हा आजचा विषय घेतलेला आहे. जर आपण पुढे जर बघितलं, पहिले योहानाचे पत्र 3:1-2 आपल्याला आपल्याला इथं काय सांगत आहे की पहा, पित्याने आपल्यावर इतकी प्रीती केली आहे की आपल्याला देवाचे पुत्र म्हटलेलं आहे. आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण काय झालो, देवाचे पुत्र झालेलो आहोत, म्हणजे आपण देवाच्या कुटुंबामध्ये आहोत. ठीक आहे, आणि एक दिवस असा येणार आहे की जसा प्रभू येशू ख्रिस्त आहे तसं आपण होणार आहे. आत्ता आपण कसं आहे, म्हणजे सार्वकालिक जीवनामध्ये आपलं शरीर कसं असणार हे आपल्याला माहीत, म्हणजे कशा पद्धतीने असणार आहे माहीत नाही. पण इथं आपल्याला योहान आपल्याला काय म्हणत आहे की जसं त्याचं शरीर आहे तसं आपल्याला शरीर देखील मिळणार आहे. पण आत्ता आपण
ठीक आहे. इथं प्रियजन हो, इथं योहान काय म्हणतात, आत्ता आपण देवाचे पुत्र आहोत, आपण आता देवाच्या कुटुंबामध्ये आहोत. आणि पाप जरी आपण केलं तर तो आपल्याला घराच्या बाहेर कडत नाही. आपला जो काय म्हणतात नातेसंबंध म्हणजे रिलेशनशिप तो तुटत नाही, पण जो आपला त्याला काय म्हणतात फेलोशिप जे आहे, सहभागिता, ती तुटू शकते. ठीक आहे, सहभागिता तुटू, म्हणजे आपण ते पुढं बघूया. पण त्यानंतर इथं पण आहे की योहान 5:12 मध्ये काय म्हटलंय, इथे स्पष्ट आहे की ज्याच्याकडे पुत्र आहे त्याला जीवन आहे, आणि ज्याच्याकडे देवाचा पुत्र नाही त्याला जीवन नाही. हे कुठल्या जीवनाबद्दल म्हणत आहे? हे अनंत काळाच्या जीवनाबद्दल. आता मी प्रभू येशू ख्रिस्ताचा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे. मी स्वतःला मान्य केलेलं आहे की मी पापी आहे, आणि मी जे प्रभू येशू ख्रिस्तांनी काय केलं वधस्तंभावर ते स्वीकारलेलं आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे जो पुत्र आहे तो माझ्यामध्ये आहे. जर तो पुत्र माझ्यामध्ये आहे तर मला काय आहे, सार्वकालिक जीवन आहे. ठीक आहे. मग योहान हे आपल्याला का लिहायला लागलं आहे? त्याचं कारण देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला मी या गोष्टी लिहिल्या आहेत. ठीक आहे. तो का लिहिल्या आहेत म्हणजे यासाठी की तुम्हाला अनंत काळाचे जीवन मिळाले आहे हे कळावे. ठीक आहे. आपल्याला अनंत काळाचे जीवन मिळालेलं आहे जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास, हे मग बायबलमध्ये आपल्याला काय मिळाले, हे आश्वासन मिळालेलं आहे, हे आपल्याला प्रॉमिस देवाने आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. मग हे जे की विषय आहे की एकदा का तारण झालं आणि जर आपण पाप केलं तर आपलं तारण जाऊ शकत नाही, हे समजण्यासाठी आपल्याला कळायला पाहिजे की आपण कसं बनलेलं आहोत. ठीक आहे. जर आपण बघितलं आपण कशापासून बनलेलं आहोत. ठीक आहे. म्हणजे कशापासून म्हणण्यापेक्षा म्हणजे आपण आपलं शरीर जे आहे, ठीक आहे, ह्याच्यामध्ये इथं मी तुम्ही 3 भागांनी बनलेलं आहात. ठीक आहे. तर 3 भाग, आता हे कुठे थेसनिकरासपत्र 5:23 मध्ये काय लिहिलेलं आहे, आणि शांतीचा देव तुम्हाला पूर्णपणे पवित्र करो आणि तुमचा संपूर्ण आत्मा, जीव आणि शरीर आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत निर्दोष राखो, अशी मी देवाजवळ काय करतो, प्रार्थना करतो. हे आपल्याला सांगायला लागला. इथं पौलाने कशाचा उल्लेख केला आहे? आत्मा, जीव आणि शरीर. ठीक आहे. हे आपलं शरीर आहे, हे आपली सोल म्हणजे त्याला जीव म्हणतात, आणि हा आपला आत्मा आहे. देवाने जेव्हा आदामाला तयार केलं होतं, देवाने आदामाला त्याच्या प्रतिरूपामध्ये तयार केलं होतं, आणि देवाने त्याला शरीर, जीव आणि आत्मा हे असं तयार केलं. आपण पण कसं ह्या 3 भागामध्ये आहे. सार्वकालिक जीवनाची सुरक्षा, ते तुमचं तारण हे जाऊ शकत नाही. हे तुम्हाला कधी कळेल, जेव्हा तुम्हाला तुमचं शरीर, जीव आणि आत्मा ह्याच्याबद्दल जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला स्पष्टपणे कळेल की बायबल सांगत आहे की तुम्ही तुमचं तारण गमवू शकत नाही ह्या चर्च एजमध्ये जे आपण राहत आहोत. ठीक आहे. पुढे जर आपण बघितलं तर आपण कशापासून बनलेलो आहोत, तर आपण बघितलं की आपल्याला शरीर आहे, आपल्याला आत्मा आहे आणि जीव आहे. ठीक आहे. शरीर, आत्मा आणि जीव. ठीक आहे. तर आपण समजून घेऊया की जेव्हा देवाने आदामाला तयार केलं, जर आपण बघितलं उत्पत्ती ह्याचा 1 अध्याय आणि 23वं वचन, उत्पत्ती 1:23 मध्ये 1:26 मध्ये काय म्हटलंय, मग देव बोलला. ठीक आहे. मग देव बोलला काय, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. ठीक आहे. देवाने जो मनुष्य तयार केलेला आहे की त्याच्या प्रतिरूपामध्ये केलेला आहे. आता देव कसा आहे, 3 भागामध्ये ट्रिनिटी आहे, बरं, त्रैत्य आहे. देवचं बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा. मग ते जसे ते 3 आहेत पण ते एक आहेत, तसं आपल्याला एक केलेलं आहे, पण आपल्यामध्ये 3 भाग आहेत. ठीक आहे. मग काय केलं, उत्पत्ती 2:7 मध्ये इथं काय लिहिलेलं आहे, मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी झाला. ठीक आहे. इथं काय म्हटलेलं आहे की जेव्हा आदामाला त्या मातीपासून बनवलं तेव्हा त्याला शरीर मिळालं. ठीक आहे. त्याला जीवनाचा श्वास त्याच्यामध्ये आला तेव्हा त्याला काय मिळालं, त्याला आत्मा मिळाला, आणि त्यानंतर मग तो काय झाला, तो जीवधारी झालेला. मग त्याला सोल मिळाला. त्याला इंग्लिश मला सोल म्हणायचं, त्याला स्पिरिट म्हणायचं, आणि ही आपली बॉडी म्हणजे आपलं हे शरीर आहे. ठीक आहे. मग आता आपण हे जर समजलं तर आपण बघणार आहोत की जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर तुमचा जेव्हा तारणहार म्हणून तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा नेमकं काय होतंय तुमच्या जीवाला, तुमच्या आत्म्याला आणि तुमच्या शरीराला. ठीक आहे. हे एकदा कळालं की तुम्हाला हे जे डॉक्ट्रिन आहे, इटर्नल सिक्युरिटी, ठीक आहे, म्हणजे विश्वासणाऱ्याचे सार्वकालिक सुरक्षा कशी देवबाप करतो हे आपल्याला
कळलं. तर पहिला आपण बघूया, जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवताय तेव्हा तुमच्या जीवाचं काय होतं आपण बघूया. तर जर आपण बघितलं पहिले पेत्र 1:9, पहिले पेत्र 1:8 आणि 9 आपण वाचूया, की त्याला पाहिलेली नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता, आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासाचे, ठीक आहे, पर्यवसन जे आपल्या जीवाचे तारण, इथं काय म्हटलेलं आहे, आपल्या जीवाचे तारण, आपलं जीव, त्याला इंग्लिशमध्ये सोल म्हणतात. हे सोल काय होते, हे सेव्ड होते, ठीक आहे. म्हणजे सेव्ड म्हणजे काय, त्याचं तारण होतं, ठीक आहे. म्हणजे आपल्या जीवाचं तारण आहे, पहिले पेत्र 1:9 मध्ये म्हटलेलं आहे. मग त्यानंतर जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतोय तेव्हा आपल्यामध्ये एक आतमध्ये ऑपरेशन पण होतं, ठीक आहे. पण ते ऑपरेशन समजण्या अगोदर एक गोष्ट अजून आपण समजून घेऊया. जेव्हा आदामाला तयार केलं होतं तेव्हा आदामाला शरीर होतं, जीव होता आणि आत्मा होता, ठीक आहे. पण जेव्हा आदामाद्वारे पाप झालं तेव्हा काय झालं, त्याचा आत्मा तो गेला, कारण देवाने म्हटलं होतं तुम्ही नक्कीच मराल, ठीक आहे. मग त्यांचं काय मेलं, त्याचा आपल्याला माहिती आहे की आदाम तिथल्या तिथं मेला नाही. आदाम तिथं मला वाटतं 700 का 800 वर्ष जगला पुढं, ठीक आहे. पण नेमकं काय मेलं, मग त्यांच्या आतमधला आत्मा मेला. मग आदामानंतर जे पुढचे जे आले, ठीक आहे, त्याची मुलं, हे आदामाच्या प्रतिरूपामध्ये आले होते, हे देवाच्या प्रतिरूपामध्ये आलेले नाहीत. आपण ही कुणाच्या प्रतिरूपात आलेलो आहे, आपण आदामाच्या प्रतिरूपात आलेलं आहे, ठीक आहे. मग आदामाच्या प्रतिरूपात कसे आहेत, जे आपली लोक आहेत यांचं जीव आणि आत्मा, शरीर आणि जीव हे काय आहेत, चिटकलेलं आहे. कारण त्यांचा आत्मा कसला आहे, मेलेला आत्मा आहे, डेड स्पिरिट आहे त्यांची. मग जीव आणि शरीर काय आहे, हे जे खरा मनुष्य हे कोण आहे, म्हणजे आपल्यामध्ये खरं काय आहे, म्हणजे द रिअल यू म्हणतात, तर ते आपलं हे सोल आहे, ठीक आहे. हे शरीर फक्त एक बाहेर कपड्यासारखं आहे, पण खरं आतला जो माणूस आहे तो कोण आहे, तो आपला जीव आहे. तर जेव्हा आदामापासून पाप झालं, जेव्हा आदामापासून आपण आदामाच्या प्रतिरूपात आलो, तेव्हा काय होतं, जेव्हा आपण जे शरीरामध्ये आपण जे पाप करतो ते सगळे पाप कोणाला लागू होतात, ह्या जीवाला लागू होतात, ठीक आहे. म्हणून ऑपरेशनची देवाने गरज केली. पण जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवताय तेव्हा काय होतं, तो आत्मा आपल्या आतमध्ये होतं, पवित्र आत्मा, आणि पवित्र आत्मा आपल्यामध्ये काहीतरी एक ऑपरेशन करतोय. मग ते आपण समजून घेऊया. जर आपण उघडलं कलसीकरास पत्र ह्याचा 2 अध्याय आणि 11 वचन, ठीक आहे, 2:11 कलसीकरासमध्ये काय म्हटलेलं आहे, याच्या ठायी तुमची सुनता झाली आहे, परंतु ती माणसाच्या हातातून झाली नाही, तर तुम्ही आपल्या दैहिक स्वभाव जुगारून दिलेल्या ख्रिस्ताच्या सुनतेच्याद्वारे तुमची सुनता झाली. आता इथं पॉल आपल्याला काय म्हणत आहे, की आपली सुनता झालेली आहे. पण ही सुनता कशी आहे, हातातून झालेली नाही, हाताने ही सुनता केलेली नाही. हे शारीरिक सुनतेबद्दल म्हणत नाही आहे, पण हे आत्मिक सुनतेबद्दल म्हणत आहे. मग कसली सुनता, की त्या म्हणजे आपल्याला वाचवलं कशापासून, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणारा स्वीकार केल्यापासून आपल्या शरीरापासून वाचलेलं आहे. आपलं शरीर हे काय केलेलं आहे, कट केलेलं आहे, कट ऑफ केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे कोणापासून, ह्या जीवापासून. म्हणजे शरीर आणि जीव हे काय केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. म्हणजे जर शरीराने पाप केलं तर हे पाप ह्याच्यावर लागू होणार नाही, ठीक आहे, ह्याच्यावर लादलं जाणार नाही, ठीक आहे. म्हणजे आपण सेव्ड झालेलं आहे ह्या शरीरापासून. हे शरीर काय केलं आहे, सुनता केलं आहे, स्पिरिच्युअल सर्कमसिजन. जर आपण बघितलं प्रगटीकरण 1:5 मध्ये, इथं काय लिहिलेलं आहे, आपला हे जीव जो आहे तो धुतलेला आहे, वॉश्ड. आपलं शरीर काय आहे, धुतलेलं आहे, म्हणजे वॉश्ड केलेलं आहे. कशामध्ये, त्याच्या रक्तामध्ये. तर रक्तामध्ये आपलं शरीर म्हणजे जीव जे आहे तो वॉश केलेला आहे. जर कलसीकरास पत्र 1:14 मध्ये जर आपण बघितलं, आपलं जे सोल आहे ह्याला काय केलेलं आहे, फॉरगिव्ह केलेलं आहे, फॉरगिव्हन, ह्याला माफ केलेलं आहे, ठीक आहे. जर आपण बघितलं कलसीकरास पत्र ह्याचा 1 अध्याय आणि 14 वचन, ठीक आहे, त्या पुत्राच्या ठायी त्याच्या रक्ताद्वारे खंडणी भरून प्राप्त केलेले मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे, ठीक आहे. फॉरगिव्हनेस, आपल्याला पापांची क्षमा मिळालेली आहे. मग कुणाचं मिळालं, आपल्या जीवाचं. आपल्या जीवाला काय केलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे, आपल्याला वॉश केलेलं आहे, आपल्याला वेगळं केलेलं आहे, पवित्र केलेलं आहे. ते कोणाला केलेलं आहे, आपल्या जीवाला केलेलं आहे. आणि इफिसकरास 4
30मध्ये जर बघितलं, आपल्या जीवाला काय केलेलं आहे, सील केलेलं आहे. मगाशी पण आपण बघितलं, आपल्या जीवाला शिक्का मारण्यात आलेला आहे, होली स्पिरिट ऑफ प्रॉमिस. ठीक आहे, म्हणजे ह्या गोष्टी होतात जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. मग ह्या गोष्टी कोणाला होतात, ह्या जीवाला होतात. मग आत्म्याला काय होते आपण बघूया. तर आपल्याला माहिती आहे आपण आदामाच्या प्रतिरूपात आलेलो आहे. म्हणजे आपल्यामध्ये कसला आत्मा आहे, डेड स्पिरिट आहे. मग तो जो मृत आत्मा आहे त्याला जिवंत कसं करतोय, तर आपण 20 मध्ये काय म्हटलेलं आहे की यू आर डेड इन ट्रेसपासेस अँड सिन्स. ठीक आहे, म्हणजे आपण पापामध्ये मृत होतो, पण आपल्याला काय केलेलं, जिवंत केलेलं आहे. मेक अलाइव्ह ते त्याला म्हणतात, क्विकन इंग्लिशमध्ये शब्द आहे. म्हणजे आपल्याला काय केलेलं आहे, जिवंत केलेलं आहे, बॉर्न अगेन. आपला पुन्हा जन्म झालेला आहे, पण तो आत्म्याने जन्म झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्या आत्म्याचं काय होतं, बॉर्न अगेन, म्हणजे तो पुन्हा जन्म होतं. पण आपलं जीव काय होतं, सेव्ह होतं, वॉश होतं, हे सर्व गोष्टी होतात. ठीक आहे, मग आपल्या शरीराचं काय होतं, आपण पण हे एक समजून घेऊया. आपण जेव्हा आपल्याला घरी उदाहरण घेऊया, आपल्याला जर लोणचं करायचं असेल, ठीक आहे, जेव्हा घरी लोणचं केलं जातं तेव्हा लोणचं आपण काय करतो, एका काचेच्या ह्याच्यामध्ये ठेवतो आणि ते काचेचे काय होतं, आपण जो जार आहे त्याला एकदम टाईट आपण सील करून ठेवतो. ठीक आहे, मग बाहेरनं तो जार कितीही घाण हो, आतलं घाण होतं आहे का, नाही होणार. ठीक आहे, तसंच मला सांगायचं आहे की आपलं शरीर आहे हे बाहेरनं घाण आहे, हे पापी आहे, पण आतमध्ये जो देवाने बदल केलेला आहे, जो शरीर आणि जीवाला जे वेगळं केलेलं आहे, आतलं काय होत नाही, घाण होत नाही. पण आपलं बाहेरचं काय झालेलं आहे, घाण केलेलं आहे. मग जेव्हा म्हणजे घाण होतं आहे, जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा काय होणार आहे, तुमचं शरीराचं काय होणार आहे आपण ते बघून घेऊया. तर शरीराचं काय होतं, तुमचं शरीर हे वधस्तंभावर खेळलं गेलं जातं आहे. ठीक आहे, मग जेव्हा बॉडी ह्याला काय म्हणतात, इज क्रुसिफाईड. ठीक आहे, क्रुसिफाईड म्हणजे त्याला काय केलेलं आहे, खेळण्यात आलेलं आहे. जर आपण बघितलं रोमकरास ह्याचा 6वा अध्याय आणि 6वं वचन, हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास होऊ नये. ठीक आहे, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळला गेलेला आहे. आपला जुना मनुष्य आहे, जे शरीर आहे ते वधस्तंभावर त्याच्याकडे गेलं आहे, खेळलेलं आहे. जर आपण गलती करास 2:20 पॉल आपल्याला काय म्हणतो, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि ह्यापुढे मी जे जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवन आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. इथं पॉल काय म्हणते, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलो गेलेला आहे. जर आपण बघितलं रोमकरा 6:11 पॉल आपल्याला सांगतोय की आपण स्वतःला मानायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आपलं शरीर हे क्रुसिफाय झालेलं आहे, वधस्तंभावर खेळलं गेलेलं आहे. जर आपण बघितलं रोमकरा 6:11, तर तसे तुम्हीही ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याद्वारे स्वतःच पापाला मेलेले खरे, पण देवाप्रत्यर्थ जिवंत झालेले असे माना. 12 वचन, ह्यास्तव तुम्ही आपल्या शरीर वासनांअधीन न व्हावे म्हणून पापाचे तुमच्या मृत शरीरात राज्य करू नये. ठीक आहे, ते पापाने तुमच्या मृत शरीरात राज्य करू नये. 13वं वचन जर बघितलं, आणि तुम्ही आपले अवयव अनितीच्या स्वाधीन होण्याकरिता पापाला समर्पण करत राहू नका, तर मेलेल्यातून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीचे साधन होण्याकरिता देवाला समर्पण करा. इथं काय, मग आपले हे जे एक स्वतःला आठवण द्यायला पाहिजे की माझं शरीर जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा ते वधस्तंभावर खेळलेलं आहे. मी आता शरीराचा दास होणार नाही, पण मी आता देवाचा सेवक होणार आहे. ठीक आहे, मी देवाच्या आज्ञा पाळणार आहे, म्हणजे देवाच्यानुसार मी जगणार आहे इथून पुढचं जीवन. पण शरीर काय करतं, अजून आपण शरीरात आहे, आपल्या शरीरामध्ये पाप होणारच आहे. पण पॉल आपल्याला हेही सांगत आहे, देव आपल्या शास्त्रातनं हे सांगतो की आपल्या शरीरातनं आपल्याला या सुटका मिळणार आहे, आपल्याला हे गौरवी शरीर मिळणार आहे. पण तोपर्यंत आपल्याला
आपल्याला कोण ठेवणार आहे या शरीरामध्ये, तर देवाची जे सामर्थ्य आहे तो आपल्याला टिकवून ठेवणार आहे. ठीक आहे. तर मग जसं जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, तुमच्या जीवाचं तारण होतं, तुमचा आत्मा काय होतं, नव्याने जन्म होतं. पण तुमच्या शरीराचं अजून तारण झालेलं नाही. तुमचं शरीर फक्त वधस्तंभावर खेळलं गेलेलं आहे. तुम्हाला नवीन शरीर मिळणार आहे. ठीक आहे. तर आपण पुढे जाऊया. तर हे एक वचन आहे, ह्याच्यामध्ये मी 2 इथं वाक्य लिहिलेलं आहे. ठीक आहे. पहिलं मी वाक्य वाचू, तारणापासून ते आत्तापर्यंत मी पाप केले. ठीक आहे. दुसरं वाक्य, तारणापासून ते आत्तापर्यंत पाप केले नाही. आता हे दोन्ही वाक्य बरोबर आहेत. ठीक आहे. पण कधी समजणार, तारणापासून ते आत्तापर्यंत पाप केले, पण कुणी केले, तर शरीराने पाप केले. पण तारणापासून ते आत्तापर्यंत पाप केले नाही, ते कुणी केले नाही, तर आपल्या त्या जीवानी आणि आपल्या आत्म्याने ते पाप करू शकत नाही. आता आपण जर हे वचन वाचलं तर आपल्याला कळेल, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये आहे, आणि तो पाप करू शकत नाही, कारण तो देवापासून जन्मलेला आहे. आता देवापासून कोण जन्मलेला आहे, तर आपला जीव आणि आत्मा, म्हणून ते कधी पाप करू शकत नाही. पण आपलं शरीर काय करत आहे, पाप करत आहे. ठीक आहे. मग हे जर कळालं तर आपल्याला कळेल की तुमची सार्वकालिक सुरक्षा आहे. तुमचं एकदा का तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला की तुमचं सार्वकालिक जीवन हे निश्चित आहे, आत्तापासूनच चालू झालेलं आहे. ठीक आहे. पण तर शरीरातून आपल्याला ही सुटका घ्यायची आहे. तर शरीर जे आहे ते तुमचं पाप करते. मग लोकांना प्रश्न पडतो, मग तो प्रश्न काय, ती तारणानंतर जर विश्वासणाऱ्याने पाप केले तर काय. ठीक आहे. म्हणजे तारणानंतर एका विश्वासू व्यक्तीने पाप केले तर काय. तर हे एक वाक्य आहे, तुमचे वाईट निर्णय देवाचे शाश्वत वचन उलटवू शकत नाही. देवाचे जे प्रॉमिसेस आहेत की देव त्याचे प्रॉमिस परत मागं घेत नाही. ठीक आहे. आपले बॅड डिसिजन्स, आपले चुकीचे निर्णय जर आपण बघितलं, पहिले योहान 2:25, आणि हेच त्याने आपल्याला दिलेले वचन आहे. वचन म्हणजे ते प्रॉमिस आहे की ते म्हणजे आनंद काळाचे जीवन. आपण भरपूर वेळा काय होतं, आपण अविश्वासू राहतो. आपण ख्रिस्ती जीवन आपलं धारण होतं, आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि आपण काय करायला लागतो, आपण पापामध्ये पडतो आणि मग आपल्याला वाटतं की कुणाचं जर ऐकतोय आणि आपण म्हणतो की तुझं तारण जात, पण बायबल म्हणते आपलं तारण जात नाही. ठीक आहे. आपण जरी अविश्वासू राहिलो, हे वचन काय म्हणते, जरी आपण विश्वास ठेवला नाही तर तो विश्वासू राहतो, तो स्वतःला नाकारू शकत नाही. ती देवबाब ज्याने जे प्रॉमिस दिलेलं आहे, हे तुम्ही जाऊन पूर्ण कॉन्टेक्स्ट वाचा, आपल्याला तुम्हाला कळेल मग. ठीक आहे. पुढे जर आपण बघितलं तर तेच पाप झालं. ठीक आहे. तारणानंतर तुम्ही जर झालं. ठीक आहे. आता इथं मी वाक्याला, प्रत्येक ख्रिस्ती अजूनही पाप करू शकतो. मग ते कोण पाप करायला लागले हे कळायला पाहिजे. तुमचे शरीर आहे ते पाप करत आहे. ठीक आहे. जर वचन आपण तिमोथी 1:15 बघितलं, पॉल स्वतःला काय म्हणतो, मी सर्वात प्रमुख पापी आहे असं म्हणत आहे. आणि पॉल आणि रोमकरास 7 जर आपण पूर्ण अध्याय वाचला, स्पेशली आपण जर 24वं वचन जर बघितलं, पॉलला कळालं की या शरीरापासून कोण सोडवल मला, हा प्रश्न त्याला आला. आणि त्या प्रश्नाचं उत्तरही त्याने दिलं की तेच आपल्याला गौरवी शरीर मिळणार आहे, आपल्याला देवबाप हे शरीरातनं सुटका देणार आहे. अरे मी किती दुर्दैवी मनुष्य आहे, मला ह्या मृत्यूच्या शरीरातून कोण सोडेल. बरोबर आहे. पौलांनी ओळखलेलं आहे, पौलाला देवाने सांगितलेलं आहे की या शरीरामध्ये काय आहे, ते पाप राज्य करत आहे, आणि हे शरीरामध्ये आपल्याला शरीरातून सुटका होण्याची गरज आहे. आणि आपली धन्य आशा, ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये ब्लेसेड होप, की आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि आपल्याला या जगातनं घेऊन जाणार आहे, आपल्याला नवीन शरीर देणार आहे. ते तेव्हा आपल्या शरीरातनं काय होणार आहे, इथून सुटका होणार आहे. मग पुढं आपल्याला प्रश्न पडेल, जर हे सगळं आहे की मला नवीन शरीर मिळणार आहे, तर मी आता पाप करू शकतो का, तर मला पाप करायला एक काय म्हणतात देवाने स्वातंत्र्य दिलेलं आहे का. ठीक आहे. मग ते जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो आपण बघूया. आपल्याला पापाची नव्हे तर सेवा करण्याची स्वातंत्र्य आहे. ठीक आहे. जर आपण बघितलं, पौलांनी ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. मग काय, आपण नियमशास्त्र अधीन नसून कृपेच्या अधीन आहोत, म्हणून पाप करावे का, देव मना करो. पौलांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. जर गलती करास पत्र 5
23 जर बघितलं, कारण बंधूंनो तुम्ही स्वातंत्र्यासाठी बोलावण्यात आलेलं आहे. तुम्हाला आपल्याला स्वातंत्र्यासाठी बोलावलेलं आहे. जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. पण फक्त देह स्वभावासाठी त्या स्वातंत्र्याचा उपयोग करू नका. फक्त देहाची जी वासना आहे, देहाच्या ज्या इच्छा आहेत स्वतःच्या, त्या पूर्ण करण्यासाठी ते स्वातंत्र्याचा उपयोग करू नका. पण कशासाठी? तर प्रेमाने एकमेकाची सेवा करा. सेवा करण्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे? स्वातंत्र्य दिलेलं आहे. आपल्याला पाप करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग तरी तो प्रश्न अजून राहिलाच की जर मी पाप केलं तर काय होईल? तर बायबल काय म्हणत आहे? पाप केले तर तुम्ही काय गमवत नाही ते बघूया. तर नातेसंबंध, ह्याला इंग्लिशमध्ये रिलेशनशिप. देवाबरोबर आपलं नातं काय की आपण एक चाइल्ड ऑफ गॉड आहे. आपण देवाची मुले आहोत, लेकरे आहोत. ठीक आहे. तो आपल्याला पाप झाले आपल्याला घरातून बाहेर टाकणार नाही, आपलं तारण जाणार नाही. हे सगळं आपण वचनं, आपण प्रॉमिसेस आपण बघितले. पण जर आपल्याकडून पाप झालं तर आपण काय गमवू शकतो? ठीक आहे. तर आपण आपली सहभागिता, जर दररोज देवाबरोबरची आपली जी सहभागिता आहे ही वाढायला पाहिजे. पण आपण जर पापात राहिलो तर आपलं जे फेलोशिप आहे देवाबरोबर हे काय होणार आहे? तुटणार आहे. त्यानंतर वारसा, त्याला इनहेरिटन्स, आपण ह्याच्याबद्दल शिकणार आहोत. ठीक आहे. पुरस्कार आहेत. तारणानंतर आपण काय करतो हे महत्त्वाचं आहे. तारणानंतर आपण ख्रिस्तासाठी काय काय केलं ह्याच्यानुसार आपले पुरस्कार, ठीक आहे, हे सर्व गोष्टी आहे. हे सर्व आपण गमवू शकतो जर आपण पापामध्ये राहिलो तर. ठीक आहे. त्यानंतर आपलं आरोग्य हे जाऊ शकते. त्यानंतर तरीसुद्धा आपण पाप करतच राहिलो तर देव आपला जीव देखील घेऊ शकतात. त्यामुळे हे सगळी वचनं आहेत. आपण पुढं देखील नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व कव्हर करणार आहे. जे आपण शरीरामध्ये पेरतो तेच आपल्याला मिळणार आहे. आणि हेच इथं वचन आपल्याला सांगेल की फसू नका. देवाची थट्टा होत नाही. देवाने आपल्याला लायसन्स दिलेलं नाही आहे पाप करायला. ठीक आहे. पण इथं काय झालं? कारण माणूस जे काही पेरतो तेच पीक घेईल. ठीक आहे. कारण जो आपल्या देह स्वभावात पेरतो तो देह स्वभावापासून नासाचे पीक घेईल. परंतु जो आत्म्यासाठी पेरतो तो आत्म्यापासून सार्वकालिक जीवनाचे पीक घेईल. ठीक आहे. जे काय आपण पेरतो ते आपल्याला मिळणार आहे. पण देहामध्ये जर आपण पाप पेरलं तर आपण काय करणार आहे? त्याचं फळ आपल्याला वाईटच मिळणार आहे. ठीक. मग हे सर्व गोष्टी आपल्या जाऊ शकतात. पण हे तारण जे आहे, जे सार्वकालिक जीवन आहे, हे देवबाप घेत नाही. हे काय आहे? हे एक भेट आहे जी देवाने आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. मग आपण हा टेबल बघण्या अगोदर आपण म्हणजे देवबाप काय म्हणतात, भरपूर काय काय गोष्टी आपल्याकडनं घेऊ शकतो. ठीक आहे. मग ह्या गोष्टी आहेत. ठीक आहे. आपलं जे शरीर आहे हे सैतानाच्या अधीन देखील केलं जातं. ठीक आहे. करिंथकरसपत्र ह्याचा पहिले करिंथकरसपत्र 5:5 हे तुम्ही वाचा. त्यानंतर पहिले करिंथकरसपत्र 3:17 हे पण तुम्ही वाचा. त्यानंतर पहिले करिंथकरसपत्र 11:30-31 हे तुम्ही वाचा. ह्याच्यावरनं कळेल की आपल्याला देवबाप काय काय आपलं जाऊ शकतं. ठीक आहे. पण आपलं तारण हे काय होणार नाही? जात नाही. हिब्रू 12 काय म्हटलेलं आहे की तो आपल्याला एक काय म्हणतात डिसिप्लिन करतं. तो आपल्याला एक चाल लावायला लावतो. आपल्याला शिक्षा देतं जर आपण पापामध्ये राहिलो तर. ठीक आहे. मग ती शिक्षा काय आहे? ह्या शरीरामध्ये राहत असतानाच शिक्षा आहे. ठीक आहे. तो आपल्याला काय तारण म्हणजे काय म्हणतात, आपण त्याच्या कुटुंबामध्ये आहोत पण तो आपल्याला घराच्या बाहेर पडत आपण काय म्हणतो काढून टाकत नाही. पण तो आपल्याला काय करायला लागतो? शिक्षा द्यायला लागतो. तो आपल्याला एक सरळ करायला लागतो. ठीक आहे. मग त्याच्या वेगवेगळ्या तो पद्धती वापरतो. मग जेव्हा का आपल्याला कळालं की मी चुकायला लागलो, मी पाप करायला लागलो, तेव्हा आपण काय करायला पाहिजे? आपण आपल्या पापाची कबुली करायला पाहिजे. पहिले योहान 1:9 आपल्याला काय म्हटलेलं आहे की जर आपण आपली पापे कबुली केली तर तो विश्वासू आहे आणि तो आपल्याला सर्व पापांपासून आपल्याला काय करेल? क्षमा करेल. ठीक आहे. मग हे जे डॉक्ट्रिन ऑफ इटर्नल सिक्युरिटी आहे, हे जे शिक्षण आहे, शिकवण आहे, जे आज आपण बघितली की विश्वासणारा कधी त्याचं तारण गमवू शकत नाही. हे लायसन्स टू सिन नाही आहे. हे पापासाठी काय म्हणतात पाप करण्यास उत्तेजित करत नाही, पण हे सेवा करण्यासाठी काय करते? उत्तेजन. जर आपल्याला कळालं की आपलं शरीर आपलं शरीर ज्या तारणावेळी आपल्या शरीराचं काय होतं, जीवाचं काय होतं आणि आत्म्याचं काय होतं, तर आपल्याला कळेल की ह्या डॉक्ट्रिनचं आपल्याला महत्त्व कळेल. ठीक आहे. तर हा टेबल जे आहे जर आपण बघितलं, जीव आणि आत्मा ह्याचं काय होतं? तारण होते. बरं. पुन्हा जन्म होतं. आणि जे देह आहे, ठीक आहे, शरीर आहे, त्याचा एकदाच जन्म होतो. जीव आणि आत्मा हे ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्तामध्ये असणे आणि देहामध्ये असणे. ठीक आहे. तर जीव आणि आत्मा हे ख्रिस्तामध्ये आहे. पण हे जे शरीर अजून देखील
आपण कशात आहे, ह्या दुष्ट जगामध्ये आहे. ठीक आहे. तर कायमचे निश्चित, आता हे कायमचे निश्चित काय, ह्याचं जे जाणं आहे सार्वकालिक जीवन ह्याचं फिक्स आहे. ठीक आहे. आपल्या शरीरात पण ही असलं शरीर नाही, हे जे करप्ट शरीर आहे ह्याला काय म्हणतात, मॉर्टल, म्हणजे ज्याच्यामध्ये पाप आहे. पण आपल्याला एक गौरवी शरीर मिळणार आहे, ते जाणार आहे. पण चढ उतार होतात, म्हणजे आपण शरीर आहे, म्हणजे कधी कधी आपण एवढे एक्साइटेड असतो, एनकरेज असतो की आपण देवाची सेवा करतो. पण कधी कधी आपण काय होतो, एक पापाचे गुलाम होऊन जातो. म्हणजे हे शरीरामध्ये हे फाईट आहे, हे जे युद्ध चालू आहे, आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही आहे. ठीक आहे. पण आपलं जे स्पिरिच्युअल बॅटल आहे. मग आपले जीव आणि आत्मा ज्या तारणावेळी काय परिपूर्ण आणि पूर्ण केलेलं आहे. पण आपलं शरीर अजूनही कसं आहे, अपरिपूर्ण आणि अपूर्ण आहे. ठीक आहे. आपलं जीव आणि आत्मा कसं आहे, पवित्र आहे, सँटिफाय केलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, शुद्ध केलेलं आहे, त्या शरीरापासून कट ऑफ केलेलं आहे, बरोबर, कापलेलं आहे, वेगळं केलेलं आहे. पण आपलं शरीर अजून कसं आहे, पापी आहे. आपल्याला एक संत म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग ते कोणाला आहे, आपलं जीव आणि आत्मा. पण आपलं काय म्हणतात, जे शरीर आहे ते अजून पापीच आहे. आणि पवित्र आत्म्याची फळं आहेत. ठीक आहे. ते जीव आणि आत्म्याचे आहेत. पण शरीरामध्ये काय, देहाचीच कामं आहेत. ठीक आहे. लोक म्हणतात की मी चांगली कामं करेन आणि मी स्वर्गात जाईन. ठीक आहे. पण बायबल आपल्याला काय म्हणतं, तुमचं शरीर पापी आहे, तुमच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणून तुमचं जीव आणि आत्मा हा वेगळं करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. मग कितीही तुम्ही चांगली कामं केला तर तुम्ही स्वर्गात जाणार नाही. पण जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला की त्याने तुमच्यासाठी काय केलं, मगच तुम्ही स्वर्गात जाणार. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघितलं, आपल्याला स्वातंत्र्य आहे, आपल्या जीवाच्या आणि आत्म्याला स्वातंत्र्य आहे. पण आपलं जे शरीर आहे ते कसं आहे, पापाने बांधलेलं आहे. ठीक आहे. ते बंदिवान आहे, पापाचं गुलाम आहे. ठीक आहे. पण आपल्याला मोकळीक आहे, आपण पापाचे गुलाम न होता आपण देवाचे सेवक होणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर अनंत काळाचे जीवन जीव आणि आत्माचं अनंत काळाचं जीवन हे चालू होतं. पण शरीराचं काय आहे, शारीरिक मृत्यू हे नक्कीच होणार आहे. पण जर रॅप्चर आता झालं, प्रभू आता आपल्याला घ्यायला आला, हे कुठे लिहिलेलं आहे, थेसलोनिकरास पत्र 4 4 अध्याय तिथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की जेव्हा करणा वाजेल तेव्हा जे ख्रिस्तामध्ये मेलेले आहेत हे पुन्हा उठवले जातील आणि आपण त्याच्याबरोबर सार्वकालिक त्याला आपण भेटणार आहे ढगामध्ये. आणि मग तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे, गौरवी शरीर मिळणार आहे. जर पहिले करिंदकरास पत्र ह्याचा 15वा अध्याय आणि जर शेवटचं आपण पॅसेजेसमध्ये जर वाचलं तर तिथं सांगितलं आपल्याला हे शरीर आपलं बदललं जाणार आहे क्षणात, निमिषात, बरोबर आहे. ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपल्याला नवीन शरीर मिळणार आहे. मग तेव्हा आपल्या शरीराचं काय होणार आहे, तारण होणार आहे. तेव्हा आपण आत्ता जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला काय होतं, जीवाचं आणि आत्म्याचं आपलं काय होतं, तारण होतं. तर मग हे जर तुम्हाला समजलं, आपल्याला कळेल की तुम्ही तुमचं सार्वकालिक जीवन आहे, जे तुम्ही विश्वास ठेवल्यावर चालू होतं, हे तुम्ही गमवू शकत नाही. आणि हेच डॉक्ट्रिन ऑफ काय आहे, इटर्नल सिक्युरिटी. हेच डॉक्ट्रिन आहे की विश्वासणाऱ्याचं सार्वकालिक जीवनाची सुरक्षा. ठीक आहे. थँक्यू.